नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आषाढ महिना संपत आला की वेध लागतात ते पवित्र श्रावण महिन्याचे. पण श्रावण सुरू होण्यापूर्वी येणारी आषाढी अमावस्या ही दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या म्हणून ओळखली जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी दीप अमावस्या घरच्या घरी कशी साजरी करावी, दिव्यांची पूजा कशी करावी आणि घरात सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी कोणते विशेष उपाय करावेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमी नुकसान करते. आता आपण बघूया दिव्यांची पूजा करण्याचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण काय आहे. दिवा हा प्रकाशाचे प्रतीक आहे. तो अंधकार म्हणजे नकारात्मकता दूर करतो, गरिबी दूर करतो आणि प्रकाश म्हणजे ज्ञान, समृद्धी आणतो. आषाढ श्रावणात पावसाळा तीव्र असतो, हवेत बॅक्टेरिया आणि कीटक वाढतात. पूर्वीच्या काळी घरात दिव्यांच्या उष्णतेमुळे आणि तेलाच्या किंवा तुपाच्या धुरामुळे जंतू नष्ट व्हायचे. वर्षभर जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तर आता बघूया स्टेप बाय स्टेप पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. घरातील सर्व दिवे, पितळ, तांबे, चांदी किंवा मातीचे कोणतेही असो, ते घासून पुसून लख्ख करावेत. एका पाटावर किंवा चौरंगावर छानसे लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर तांदळाची रास किंवा अष्टदल कमळ काढावे. सर्व दिवे त्याच चौरंगावर ओळीत मांडावेत. दिव्यांमध्ये तेल किंवा तूप घालून नवीन कापसाची वात लावावी. सर्व दिवे प्रज्वलित करावेत. दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. या दिवशी दिव्यांना विशेष उपवासाचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी खिरीचा भोगही चढवला जातो. त्यानंतर दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी ही पारंपरिक प्रार्थना म्हणावी किंवा शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा असा श्लोक म्हणावा. आता बघूया दिव्यांची वात आणि तेलाचे नियम काय आहेत. पूजेसाठी शुद्ध गाईचे तूप उत्तम मानले जाते. जर तूप नसेल तर तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल वापरावे किंवा साधे तेल वापरले तरी चालेल, पण तेच चांगलं असावं. शक्यतो पांढऱ्या शुभ्र कापसाची वात वापरावी. वात दुभंगलेली नसावी. दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. आता आपण दीप अमावस्येची पौराणिक कथा बघूया. एका राजाला एक मुलगा आणि एक सून होती. सुनेने एकदा घरातील सोन्याची चोरी केली आणि त्याचा आळ घराच्या दासीवर आणला. त्या दासीला शिक्षा झाली, पण सुनेच्या या पापामुळे गावातील आणि राजवाड्यातील सर्व दिवे विझून गेलेत. राज्यात अंधार पसरला. काही दिवसांनी आषाढ अमावस्या आली. सुनेला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने जंगलात जाऊन सर्व दिव्यांची मनोभावे पूजा केली, त्यांची माफी मागितली आणि कणकेचे दिवे करून नैवेद्य दाखवला. दिव्यांनी तिला क्षमा केली आणि राजाच्या स्वप्नात जाऊन सुनेची निर्दोषता आणि तिने केलेले पश्चाताप सांगितले. दुसऱ्या दिवशी राजवाड्यात पुन्हा दिवे प्रकाशू लागले. तेव्हापासून दिव्याची पूजा करण्याची प्रथा पडली. आता आपण बघूया सुखसमृद्धीसाठी कोणते 5 उपाय या दिवशी करावे. अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तेलाचे दिवे लावावेत. यामुळे लक्ष्मीचे आगमन होते. उपाय दुसरा, तुळशीपाशी दिवा लावून सुख समृद्धीची प्रार्थना करावी. तिसरा उपाय, अमावस्येच्या रात्री घराच्या दक्षिण कोपऱ्यात एक दिवा लावावा. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि पितृदोष दूर होतो. उपाय चौथा, घरात सुख शांती राहावी म्हणून किमान 5 कणकेचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे बनवून त्यांची पूजा करावी. उपाय 5, या दिवशी गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान केल्याचे पुण्य मिळते. मित्रांनो, आज 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 दीप अमावस्या असणार आहे. तसेच आज रात्री 9:04 मध्यरात्री 1:27 सूर्यग्रहणही असणार आहे. परंतु हे सूर्यग्रहण भारतात किंवा महाराष्ट्रात दिसणार नाही. ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे कोणताही सूतक काळ किंवा वेध पाळण्याची गरज नाही. सर्व मंदिरे उघडी राहतील आणि दैनंदिन कामे नेहमीप्रमाणे चालतील. आज संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर 6:30 नंतर 8, 8:15 दरम्यान तुम्ही अगदी निर्धास्तपणे उत्साहाने दीपपूजा करू शकता. ग्रहणाचा पूजेवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. मित्रांनो, ग्रहण हे अंधकाराचे प्रतीक मानले जाते आणि दीप अमावस्या ही प्रकाशाचा उत्सव आहे. आज जरी ग्रहण भारतात दिसले नसले तरी खगोलीय दृष्टीने आजचा दिवस मोठा आहे. अशा दिवशी घरात लावलेला एक दिवा नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करतो आणि घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो. अमावस्या ही पितरांना समर्पित असते. आजच्या रात्री घरच्या दक्षिण दिशेला कणकेचा दिवा आवर्जून लावा. ही यमाची दिशा आहे, पितरांची दिशा आहे. आज ग्रहण आणि अमावस्येचा संयोग असल्यामुळे हा दिवा पितरांना मार्ग दाखवतो.
पितृदोष दूर करतो आणि कुटुंबाला दीर्घायुष्य देतो. आज महाराष्ट्रात अनेक जण याला गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात, जी केवळ खाण्यापिण्यापुरती मर्यादित केली जाते. पण हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. आजचा खरा सण दीपपूजन हा आहे. त्यामुळे मांसाहार करण्यापेक्षा घरातील लहान मुलांना ओवाळा, कारण मुले ही वंशाचे दिवे असतात आणि दिव्यांची भक्तिभावाने आरती करा. तर मित्रांनो, अशी ही दीप अमावस्या अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची आहे. तुम्हीही या 12 ऑगस्टला आपल्या घरी दिव्यांची पूजा नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.